Hello friends, in last few lectures we have studied about the ecology, ecosystem and different types of the food chains, composition of these ecosystem, structure of the food chains. काही फूड चेनचे, अन्न साखळ्यांचे, आपण इकोसिस्टीमचे, परिसंस्थेचे वेगवेगळे कंपोनंट्स काही मागच्या लेक्चरमध्ये पाहिले, त्यांचं स्ट्रक्चर पाहिलं, त्यांचं रचना वगैरे पाहिली. Now in this lecture we will discuss about the ecological pyramids, म्हणजे परिसंस्थेची त्रिकोणीय रचना. मग ही रचना नेमकी कशी होते किंवा कोणत्या नेमक्या घटकांची रचना त्रिकोणीय पद्धतीमध्ये मांडली जाते. सो इन दिस लेक्चर डिफरंट टाइप्स ऑफ द इकोलॉजिकल पिरामिड्स वी विल स्टडी. आणि हे पिरामिड्स म्हणजे नेमके काय आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रामुख्याने अनेक वेगवेगळ्या इकोसिस्टीम मध्ये अनेक वेगवेगळ्या फूड चेन्स असतात, अन्न साखळी असतात. आणि या अन्न साखळ्यांची आपण अन्न साखळ्या पाहत असताना पाहिलं की त्या अन्न साखळ्यांचे वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल्स आहेत. मग त्या वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल्स कोणत्या आहेत? प्रोड्युसर्स, कंझ्युमर्स, प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर अँड सो ऑन. अशा पद्धतीने त्याच्या ट्रॉपिक लेवल्स आपण पाहिले. मग या ट्रॉपिक लेवलची आणि या फूड चेन मधली एकूण वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवलची जर रचना आपल्याला ग्राफिकल पद्धतीने म्हणजे आलेखीय स्वरूपात कुठल्याही इकोसिस्टीम किंवा कुठल्याही फूड चेन मधली त्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवलची रचना आलेखीय पद्धतीने जर आपल्याला करायची झाली तर ती नेमकी कशी करता येईल त्याचा अभ्यास आज आपण पाहणार आहोत. आणि कुठल्याही इकोसिस्टीम मध्ये आलेखीय स्वरूपामध्ये रचना जर आपण मांडत असू तर ती आलेखीय स्वरूपातली रचना म्हणजे काय होतात तर इकोलॉजिकल पिरामिड्स. सो द इकोलॉजिकल पिरामिड्स इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, आलेखीय स्वरूपामध्ये रचना, आलेखीय स्वरूपामध्ये मांडणी कशाची तर इकोसिस्टीम मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल्सची. एखाद्या इकोसिस्टीम आणि एखाद्या फूड चेन मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवलची आलेखीय स्वरूपामध्ये मांडणी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो इकोलॉजिकल पिरामिड्स. मग कुठलीही इकोसिस्टीम किंवा कुठलीही फूड चेनचा पार्ट आपण जर घ्यायचा झाला तर कुठलीही फूड चेन ही त्याची सुरुवात नेमकी कुठून होते. आपण फूड चेन स्टडी करत असताना पाहिलं फूड चेनची सुरुवात ही होते प्रोड्युसर्स पासून. म्हणून इकोलॉजिकल पिरामिड्स मध्ये प्रोड्युसर्स नेहमी कुठे मांडले जातात किंवा कोणत्या ठिकाणी प्रोड्युसर्सला नेमकं ठेवलं जातं, रचना त्याची कोणत्या पद्धतीने केली जाते तर प्रोड्युसर्सला आपण नेहमी बेसमध्ये ठेवतो. आणि इकोलॉजिकल पिरामिड्स दीज आर द ग्राफिकली शोज द स्ट्रक्चर ऑफ एन इकोसिस्टीम. इकोसिस्टीमचं स्ट्रक्चर ग्राफिकली सांगणारे हे इकोलॉजिकल पिरामिड्स आहेत. इट रिप्रेझेंट्स द रिलेशनशिप बिटवीन द ट्रॉपिक लेवल्स. तर या पिरामिड्स मध्ये नेमकं काय केलं जातं? या पिरामिड्स मध्ये, या त्रिकोणीय रचनेमध्ये वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल मधील रिलेशनशिप, त्यांच्यामधील संबंध हा रिप्रेझेंट केला जातो. तो संबंध या ठिकाणी दाखवला जातो. सो इट रिप्रेझेंट्स द रिलेशनशिप बिटवीन द ट्रॉपिक लेवल्स. आता ह्या ट्रॉपिक लेवल्स नेमक्या कोणत्या? प्रोड्युसर्स, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर अँड टॉप कंझ्युमर्स. मग यांची संख्या, यांच्यामध्ये होत असलेला एनर्जीचा फ्लो, यांचा असलेला बायोमास, या सगळ्यांचा संबंध आणि या सगळ्यांची रचना ग्राफिकल स्वरूपात आलेखीय पद्धतीनं ज्या ठिकाणी मांडली जाते ती किंवा ते स्ट्रक्चर म्हणजे आपण त्याला म्हणतो इकोलॉजिकल पिरामिड्स. बरोबर आहे ना? सो द इकोलॉजिकल पिरामिड प्रोड्युसेस, या इकोलॉजिकल पिरामिड्स मध्ये या त्रिकोणीय आलेखीय पद्धतीच्या रचनेमध्ये जी त्रिकोणीय एखादी इकोसिस्टीम दाखवली जाते किंवा परिसंस्था दाखवली जाते तर या त्रिकोणीय परिसंस्थेमध्ये प्रोड्युसर्स जे असतात मोठ्या संख्येने प्रेझेंट असतात. आणि त्या प्रोड्युसर्सला नेहमी कुठं मानलं जातं, कुठं त्याची पोझिशन असते तर ती असते बेसला. सो द प्रोड्युसर्स आर ऑलवेज ऍट द वाईड बेस. मोठ्या प्रमाणामध्ये प्रोड्युसर्स असतात म्हणून ते बेसला, त्रिकोणाच्या बेसला, ज्या ठिकाणी त्रिकोणाचा एरिया हा सगळ्यात जास्त असतो, त्रिकोणाचा आकार सगळ्यात जास्त असतो, त्याचा आकारमान जास्त असतं, त्या ठिकाणी त्या प्रोड्युसर्सला म्हणजे निर्मात्यांना मांडलं जातं. आणि त्यानंतर वर त्याच्या येतात कार्निव्होरस, त्यानंतर येतात टॉप कार्निव्होरस आणि अशा पद्धतीने वेगवेगळे ट्रॉपिक लेवल्स त्या ठिकाणी रिप्रेझेंट केले जातात. म्हणून
जसजसं आपण त्रिकोणीय पद्धत, जसं बेसला त्याचा एरिया मोठा असतो आणि वर 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 असा त्रिकोण जातो, जसं तो टॉपला जातो तसं त्या ठिकाणी असणारा एनर्जीचा फ्लो देखील कमी होतो किंवा कमी एनर्जीवर फ्लो केला जाते. टॉप मोस्ट मध्ये असणारे ऑर्गॅनिझम देखील कमी असतात आणि याचं रिप्रेझेंटेशन या पिरामिडमध्ये. सो इन फूड चेन, any food chain, it starts from the producers to the consumers. So food chain, it always starts from the producers and it proceeds through the consumers and their regular decrease in the biomass. म्हणजे प्रोड्युसर्स मोठ्या संख्येने, कंझ्युमर्स त्यांच्यापेक्षा कमी, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणखीन त्यांचा नंबर प्रायमरी कंझ्युमर पेक्षा कमी, टर्शरी कंझ्युमर त्यांचा नंबर आणखीन सेकंडरी कंझ्युमर्स पेक्षा कमी. अशा पद्धतीने वर जशी ते त्रिकोण जातो त्या पद्धतीने त्या ठिकाणी असणाऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सजीव घटकांची संख्या देखील काय होते, रिड्यूस होत जाते, त्यांचा नंबर देखील काय होतो तर कमी होत जातो. मग आपल्याला हे नंतर कशा पद्धतीने आपल्याला पाहायचंय, यू कॅन सी हिअर की दिस कॅन बी स्टडीड इन डिफरंट वेज अँड इन डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे पिरामिड स्टडी करता येतात. आणि कोणत्या कोणत्या पद्धती आहेत तर त्यामध्ये आहेत 3 टाईपच्या पद्धती, 3 टाईपचे पिरामिड्स आपल्याला त्या इकॉलॉजीमध्ये पाहायला मिळतात. इकॉलॉजिकल पिरामिड्स आर क्लासिफाइड इनटू 3 कॅटेगरीज: पिरामिड ऑफ नंबर, पिरामिड ऑफ एनर्जी अँड पिरामिड ऑफ बायोमास. पिरामिड्स ऑफ नंबर, पिरामिड ऑफ एनर्जी अँड पिरामिड ऑफ बायोमास. आणि मग हे 3 पैकी पहिला पिरामिड आपण पाहणार आहोत, पिरामिड ऑफ नंबर, संख्येचा त्रिकोण. संख्या नेमकी कोणाची तर ट्रॉपिक लेवलमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सजीवांची संख्या, ट्रॉपिक लेवलमध्ये असणारे इंडिव्हिज्युअल्सची संख्या. आणि या संख्येचा पिरामिड आपण पाहिला तर आपण इथे पाहतो हा संख्येचा पिरामिड आहे. द पिरामिड ऑफ नंबर कॅन बी यूज टू शो द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ऍट ईच व्हॉट यू कॉल द स्टेज ऑफ दी फूड चेन. प्रत्येक स्टेजमध्ये फूड चेनच्या प्रत्येक, आता फूड चेनच्या वेगवेगळ्या स्टेजेस कोणत्या आहेत तर ट्रॉपिक लेवल्स आहेत. ट्रॉपिक लेवल कोणत्या, प्रोड्युसर्स ही एक ट्रॉपिक लेवल आहे, प्रायमरी कंझ्युमर दुसरी ट्रॉपिक लेवल आहे, सेकंडरी कंझ्युमर तिसरी ट्रॉपिक लेवल आहे, टर्शरी कंझ्युमर चौथी ट्रॉपिक लेवल आहे आणि सगळ्यात टॉपला असतं ते टॉप कंझ्युमर्स किंवा टॉप कार्निव्होरस, त्याला म्हणायचं शेवटची लेवल, टॉप लेवल. आणि अशा पद्धतीने या वेगवेगळ्या ज्या लेवल्स आहेत या लेवल्सला रिप्रेझेंट करणारा हा पिरामिड आहे. आपण पाहतो हा पिरामिड आहे की जिथे बेसला सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सजीव असतात आणि ते म्हणजे काय, ग्रास, ग्रासेस. आणि हे ग्रास म्हणजे काय, गवत म्हणजे काय तर प्रोड्युसर्स आहेत, निर्माते आहेत, उत्पादक आहेत. उत्पादक हे सगळ्यात बेसला आहेत आणि ते संख्येने सगळ्यात जास्त असतात. त्यांची संख्या जास्त आहे म्हणून त्यांना आकारमान मोठं लागतं. त्यांना आपण त्रिकोणामध्ये सगळ्यात एकदम बेसला आपण त्या प्रोड्युसर्सला ठेवलेलं आहे. त्यानंतर प्रोड्युसरवर जगणारे काही हार्बिव्होरस असतात, प्रोड्युसर्सला खाणारे, त्यांच्यापासून अन्न मिळवणारे, त्यांच्यापासून एनर्जी मिळवणारे, फूड एनर्जी मिळवणारे. जे प्रायमरी कंझ्युमर आहेत हे प्रोड्युसरच्या वर येतात. मात्र प्रायमरी कंझ्युमरची संख्या प्रोड्युसर्सच्या नेहमीच कमी असते आणि प्रोड्युसर्सच्या वर आपण प्रायमरी कंझ्युमर की ज्यांचा एरिया हा प्रोड्युसर पेक्षा छोटा आहे, का तर त्यांची संख्या देखील त्या ठिकाणी कमी असते. आणि प्रायमरी कंझ्युमर नंतर येतात सेकंडरी कंझ्युमर. इथं फॉक्स आहे आणि कोल्हा, लांडगा हे सेकंडरी कंझ्युमर, जे की या रॅबिट असेल किंवा हरिण असेल यांना खाणारे हे अॅनिमल्स आहेत. आणि यांची संख्या रॅबिट असतील किंवा हरिण असतील यांच्यापेक्षा फॉक्स, कोल्हा किंवा लांडगा यांची संख्या ही निश्चितपणे कमी असते. आणि म्हणून हे येतात त्याच्यापेक्षा वरच्या लेवलवर आणि यांच्या संख्येनुसार यांची संरचना, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे अशा पद्धतीने पिरामिडच्या स्वरूपात केलं जातं. सो द लार्जर नंबर इट ऑलवेज positioned at the base and the smaller number organism, these are present at the top of the pyramids, and in this way this pyramid is formed here. So this ecological pyramid or pyramid of number, it represents the number of individuals or number of individual organisms present in each trophic level. Individual organism म्हणजे एकूण एक ऑर्गॅनिझम या ठिकाणी काउंट केला जातो आणि त्यांची संख्या आणि त्या संख्येनुसार त्यांची लेवल ठरवली जाते. आणि म्हणूनच या ठिकाणी प्रोड्युसर्स हे बेसला आहेत आणि प्रोड्युसर्स ही पहिली लेवल आहे. सो द प्रोड्युसर्स का तर ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये, कुठल्याही इकोसिस्टीम मध्ये प्रोड्युसरची संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्यांना बेसला ठेवलं जातं. सगळ्यात बेसला
त्रिकोणाच्या सर्वात बेसला कोणतं असतं, त्यांना एरिया जास्त लागतो, म्हणून त्या ठिकाणी प्रोड्युसर्स बेसला ठेवले जातात. आणि ती आहे फर्स्ट ट्रॉपिक लेवल. दुसरी ट्रॉपिक लेवल आहे प्रायमरी कंझ्युमर. त्यांची संख्या निश्चितपणे प्रोड्युसर पेक्षा कमी आहे. हर्बिव्हरस आहेत ते प्रोड्युसरच्या वर येतात. तिसरी आहे सेकंडरी कंझ्युमर. त्यांची संख्या आणखीन कमी आहे, ते प्रायमरी कंझ्युमर पेक्षा, आणि ते वर येतात. म्हणजे इथं सगळे ग्रासेस आहेत. त्यानंतर हर्बिव्हरस, त्याच्यामध्ये की रॅट येतात, रॅबिट येतात, डिअर येतात, त्यांची संख्या कमी आहे, ते त्याच्यावर येतात. त्यानंतर सेकंडरी कंझ्युमर ते कार्निव्हरस आहेत, आणि त्यांच्यामध्ये कोण येतं तर त्याच्यामध्ये येतं स्नेक येतो, त्याच्यामध्ये येतात फॉक्स येतात, यांची संख्या आणखीन कमी आहे मग पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि नंतर येतं ते टर्शरी कंझ्युमर्स. टर्शरी कंझ्युमर्स यांची संख्या आणखीन कमी आहे, म्हणून ते ऍट द टॉप ऑफ दॅट पिरामिड, आणि त्यांची साईज हे देखील कमी असते. आणि अशा पद्धतीने त्याची रचना, हे पहा, पिरामिड्स नंबरचे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला वेगवेगळ्या फूड चेन मध्ये पाहायला मिळतात. दीज टू आर द एक्झाम्पल्स, हे दोन एक्झाम्पल्स आहेत. दीज टू आर द एक्झाम्पल्स ऑफ अपरीड पिरामिड. असे सुलटे असे ते त्रिकोण असतात. इथं पहा एक अपरीड पिरामिडचे एक्झाम्पल आहे. इथं गवत आहे, प्रोड्युसर आहेत, त्यानंतर त्याच्यावर खाणारे हे ग्रास होपर आहेत, त्यानंतर ग्रास होपर वगैरेला खाणारे हे रॅबिट आहेत, रॅट आहेत, त्यानंतर त्या रॅटला खाणारा हा स्नेक आहे, स्नेक, आणि अशा प्रकारच्या प्राण्यांना खाणारे हे मोर किंवा गरुड वगैरे असे आहेत. आणि जसजसा नंबर हा वर जातो, म्हणजे जसजसा पिरामिड वर जातो तसतसा यांचा नंबर जो आहे तो नंबर हा डिक्रीज झालेला दिसतो. आणि म्हणून नंबर संख्येने जसजसे टॉप कार्निव्हरस हे कमी होतात तसतसं त्याचा देखील संबंध या ठिकाणी आपण या त्रिकोणीय संरचनेमध्ये दाखवलेला आहे. वरच्या लेवलला कमी जागा आहे, मात्र या ठिकाणी जास्त जागा असते, म्हणून याचं जे आलेखीय पद्धतीने मांडणी केली जाते त्यामध्ये टॉप कार्निव्हरस हे टिपला राहतात नेहमी त्रिकोणीय संरचनेमध्ये कुठल्याही इकोलॉजिकल पिरॅमिड्स मध्ये. त्याच पद्धतीने पॉन्ड वॉटर इकोसिस्टीम मध्ये हे गवत वगैरे जे तळ्यात असतं ते मोठ्या प्रमाणात असतं. त्याच्यानंतर कमी छोटे मासे, त्याच्यापेक्षा कमी असतात मोठे मासे, आणि यांना खाणारे जे टॉप कार्निव्हरस आहेत ते देखील आणखीन संख्येने कमी असतात. आणि मग अशा पद्धतीने याचा देखील जो फ्लो आहे तो अपरीड पिरामिड आहे. असा सुलट्या पद्धतीने हा त्रिकोण आहे. मात्र काही इकोसिस्टीम मध्ये किंवा काही फूड चेन्स मध्ये हा पिरामिड हा उलटा राहतो. उलटा म्हणजे कसा की एक तर गवताचं उदाहरण दिलेलं आहे, दिस इज एक झाडाचं उदाहरण आहे, मोठा वृक्ष आहे, दिस इज अ लार्ज ट्री, अँड ऑन दिस ट्री नंबर ऑफ मेनी बर्ड्स आर देयर. त्या ट्रीवर आश्रय घेणारे किंवा त्या ट्रीवर अवलंबून असणारे अनेक बर्ड्स आहेत. ट्री एकच आहे परंतु त्या ट्रीवर अनेक बर्ड्स राहतात. आणि यानंतर त्याच ट्रीवर अनेक काय राहतात, कीटक, किडे, मुंग्या, अनेक. या बर्ड्स पेक्षाही त्यांची संख्या कशी असते, जास्त असते. सो द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर पिरामिड्स, these are in inverted fashion. So the producers are here, the producer is single, a large tree. Then the herbivores or the primary consumer, these are in small number, and but it is more than tree. Tree is only one, but more number of the birds are there, and the small insects are again in more number than that of these birds. So this pyramid is a inverted pyramid. This pyramid is उलटा असा हा त्रिकोण या ठिकाणी इकोलॉजिकल पिरामिड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर काही ठिकाणी आपल्याला काय आहे की शंखाकृती म्हणा किंवा पार्सली अपरीड पिरामिड आपण या ठिकाणी पाहायला मिळतो. इथे देखील एक ट्री आहे, त्यानंतर अनेक बर्ड्स आहेत, आणि या बर्ड्सला कंट्रोल करणारा जो इगल असतो, या बर्ड्सवर हमला करणारा, त्यांच्यापासून अन्न घेणारा जो इगल असतो तो त्यांची संख्या ही कमी असते. म्हणून हा पिरामिड हा कुठला पिरामिड आहे, तीन टाईपच्या पिरामिड्स मध्ये याची रचना केली जाते. अपरीड पिरामिड, इन्व्हर्टेड पिरामिड आणि पार्टली अपरीड पिरामिड. ओके, सो these are the different types of the pyramids which are found to be present in the what we call the pyramid of number. तर पिरामिड्स ऑफ नंबर मध्ये तीन टाईपचे पिरामिड्स आपल्याला पाहायला मिळाले. ते म्हणजे अपरीड पिरामिड, इन्व्हर्टेड पिरामिड आणि पार्टली अपरीड पिरामिड. याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय आहेत, तर यांची त्या टेक्निकली क्वांटिटी किती संख्येने वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवलचे सजीव प्रेझेंट आहेत हे पिरामिड्स दाखवतात. त्यानंतर फूड चेन वेगवेगळ्या, आणि त्या फूड चेनचं स्ट्रक्चर नेमकं कशा पद्धतीने बनलेलं आहे ते हे पिरामिड्स दाखवतात.
ते पिरामिड्सची शेप हा व्हॅरिएबल आहे. आपण आताच पाहिलं की या इकॉलॉजिकल पिरामिडमध्ये म्हणजे पिरामिड ऑफ नंबर मध्ये अप्रिट टाईपच्या पिरामिड आहे, इन्व्हर्टेड टाईपच्या पिरामिड सुद्धा पाहिला आपण, आणि स्पिंडल शेप्ड म्हणजेच पिरामिड ऑफ पार्टली अप्रिट पिरामिड हा देखील आपण पाहिला. आणि यामध्ये आपल्याला जाणवतं की जसजशी सजीवांची संख्या कमी होते तसतशी एनर्जी देखील कमी होते, म्हणजे एनर्जीचा फ्लो देखील या ठिकाणी दाखवला जातो. सो in this way these types of the shape here the upright, then inverted, then spindle. So these are the three common shapes. आणि अप्रिट मध्ये ग्रासची संख्या जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी ग्रास होपर आहेत, आणि त्याच्यापेक्षा कमी फ्रॉग आहे, आणि त्याच्यापेक्षा कमी स्नेक आहे. तर अशी ही एका फूड चेन मधल्या वेगवेगळ्या टॉपिक लेवलच्या ऑर्गॅनिझमची संख्या आहे, आणि म्हणून हा अप्रिट पिरामिड आहे. इन्व्हर्टेड पिरामिड मध्ये एक लार्ज ट्री दाखवला आपण, आणि त्या ट्रीवर सपोर्ट करणारे अनेक इन्सेक्ट्स आहेत, म्हणून मोठ्या सुरुवातीला काय बेसला एकच ट्री आहे, परंतु तिच्या वर असणारे अनेक ऑर्गॅनिझम्स म्हणजे अनेक इन्सेक्ट्स आहेत, अनेक बर्ड्स आहेत, म्हणून हा पिरामिड कसा आहे, इन्व्हर्टेड नाहीये तर हा अप्रिट नाहीये तर हा कसा पिरामिड आहे, इन्व्हर्टेड. हा सुलटा नाहीये तर हा उलटा पिरामिड आपल्याला पाहायला मिळतो, उलटा त्रिकोण आपल्याला पाहायला मिळतो. आणि स्पिंडल मध्ये देखील आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल पाहिलेलंच आहे. आता याच्यानंतर याचे काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स मध्ये सगळ्या ऑर्गॅनिझमची साईज त्याच्यामध्ये अकाउंट केली जात नाहीये. प्रत्येक ऑर्गॅनिझम एक 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 इन्सेक्ट्स काउंट करणं हे शक्य होत नाहीये. रफली आपल्याला ते इन्सेक्ट्सचा नंबर त्या ठिकाणी लिहावा लागतो. हे देखील त्याचं एक लिमिटेशन आहे. या कोणत्याही तर इकॉलॉजिकल पिरामिड्स मध्ये पिरामिड ऑफ नंबरची स्टडी करत असतानाचं लिमिटेशन आपल्याला जाणवतं. आणि पिरामिड ऑफ बायोमास आणि पिरामिड ऑफ नंबर हे एकमेकांशी कोरिलेट होतात. तर अशा पद्धतीने हा पिरामिड ऑफ नंबर आपल्याला पाहायला मिळाला. आता दुसरा एक महत्वाचा पिरामिड आहे तो म्हणजे पिरामिड ऑफ बायोमास. व्हॉट इज दॅट? द पिरामिड ऑफ बायोमास. आता पिरामिड ऑफ नंबर मध्ये आपण त्या आलेखीय रचनेमध्ये त्या सजीवांचा नंबर काउंट केला जातो, पण पिरामिड ऑफ बायोमास मध्ये उलट आहे. नंबर काउंट न करता त्या सजीवांचा असणारं बायोमास त्या ठिकाणी काउंट केलं जातं. आणि हा पिरामिड ऑफ बायोमास, अ पिरामिड ऑफ बायोमास इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. हे देखील एक आलेखीय मांडणी आहे. कशाची आलेखीय मांडणी आहे तर आलेखीय मांडणी एखाद्या फूड चेन मधली किंवा एखाद्या इकोसिस्टीम मधली आलेखीय मांडणी. जी आलेखीय मांडणी काय रिप्रेझेंट करते तर ती आलेखीय मांडणी ही त्या फूड चेन मध्ये असणाऱ्या सजीवांचं बायोमास. हे बायोमास म्हणजे काय तर एखाद्या सजीव किती मोठ्या आकाराचा आहे आणि त्याची आकारमान नेमकं किती आहे या आकारमानांचं रिप्रेझेंट करणारं जे आलेखीय मांडणी, त्या आलेखीय मांडणीला आपण पिरामिड ऑफ बायोमास असं म्हणतो. आणि हे पिरामिड ऑफ बायोमास यामध्ये देखील वेगवेगळ्या व्हेरियस ट्रॉपिक लेवल्सला हा पिरामिड ऑफ बायोमास आपल्याला रिप्रेझेंट करता येऊ शकतो. आणि इट शोज द रिलेशनशिप. हा पिरामिड ऑफ बायोमास काय, इट शोज द रिलेशनशिप बिटवीन द बायोमास अँड ट्रॉपिक लेवल, क्वांटिफाइंग द बायोमास अवेलेबल इन ईच ट्रॉपिक लेवल. बायोमास प्रत्येक ट्रॉपिक लेवल मध्ये किती आहे हे बायोमास क्वांटिफाय करणं म्हणजे हे बायोमास मोजण्याचं आणि त्या बायोमासला एका आलेखी पद्धतीमध्ये मांडण्याचं काम हा पिरामिड करतो. तो म्हणजे कोणता, पिरामिड ऑफ बायोमास, ज्याला आपण म्हणतो बायोमासचा त्रिकोण. यामध्ये आपल्याला आपण पाहू शकता की या पिरामिड ऑफ बायोमास मध्ये टोटल अमाऊंट ऑफ बायोमास हे वेटच्या स्वरूपामध्ये काउंट केलं जातं आणि ते बायोलॉजिकल बायोमास वेटच्या स्वरूपामध्ये ते बायोमास काउंट केलं जातं प्रत्येक ट्रॉपिक लेवलमध्ये आणि त्यानुसार त्याची मांडणी केली जाते. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये मोठं आकारमान वनस्पतींचं बेसला असतं. त्यानंतर याच इकोसिस्टीम मध्ये प्रोड्युसर्स हे नेहमी मॅक्झिमम नंबर मध्ये असतात. जसे की या पूर्वीच्या फूड चेन पिरामिड मध्ये पिरामिड ऑफ नंबर मध्ये देखील प्रोड्युसर मोठ्या प्रमाणात होते. त्याच पद्धतीने पिरामिड ऑफ बायोमास मध्ये देखील प्रोड्युसर्स हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट ट्रॉपिक लेवल मध्ये त्यांचं काय की हर्बिव्होर्स, त्या प्रोड्युसर्सवर डिपेंडंट असणारे हे हर्बिव्होर्स, प्रोड्युसर्सला खाणारे हर्बिव्होर्स हेच आणखीन संख्येने कमी राहतात. त्यानंतर त्याच्यावर डिपेंडंट असणारे कार्निव्होर्स आणखीन संख्येने कमी राहतात. पर्टिक्युलरली त्याच पिरामिड सारखा त्याच त्रिकोणासारखा म्हणजे कोणत्या पिरामिड ऑफ नंबर संख्येचा त्रिकोण जो आहे त्यानुसारच या ठिकाणी या बायोमासचा देखील त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो.
आणि या ठिकाणी टाइप्स ऑफ बायोमास मध्ये पिरामिड आहेत. अपरीट पिरामिड, सेम ॲज वी स्टडीड इन दी pyramid of number. Then inverted pyramid, same as we studied in the pyramid of number, and here also the spindle shaped pyramid. आता पिरामिड अपरीट पिरामिड मध्ये आपल्याला पाहिजे या ठिकाणी तर फॉरेस्ट इकोसिस्टमचं आपण एक्झाम्पल घेतलं, जिथं प्रोड्युसरची संख्या जास्त आहे पिरामिड ऑफ बायोमास मध्ये, म्हणजे प्रोड्युसर्स म्हणजे झाडांची संख्या जास्त आहे, झाडांचा बायोमास म्हणून झाडांचा बायोमास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा बायोमास फॉलो होत होत हर्बिव्हर्स झाडं जेवढ्या मोठ्या आकाराच्या आहेत, हर्बिव्हर्स त्याच्यापेक्षा कमी आकारमानाने आहेत, आणि हर्बिव्हर्स त्याच्यापेक्षा कमी आकारमानाने असल्यानंतर त्याला खाणारे कार्निव्हर्स आणखीन कमी आकारमानाचे आहेत. इन्व्हर्टेड पिरामिड मध्ये आपण पॉन्ड वॉटर इकोसिस्टम किंवा ओशियनचं उदाहरण घेतलं, समुद्राचं उदाहरण घेतलं, तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ॲक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये प्रोड्युसर्स प्लॅंक्टन्स हे फास्ट ग्रोईंग असतात, पण त्या प्लॅंक्टनची संख्या कमी आहे. कोणापेक्षा कमी आहे प्लॅंक्टनची संख्या? त्यांचा बायोमास हा कमी आहे, संख्या कमी आणि आकाराने अतिशय छोटे छोटे हे प्लॅंक्टन असतात म्हणून त्यांचा बायोमास कमी आहे. हे झू प्लॅंक्टन्स म्हणजे छोटे छोटे असे समुद्रामधले सजीव असतात जे स्वतः अन्न तयार करतात आणि त्या सजीवांवर डिपेंड असणारे काही मासे असतात. तर माशांचं आकारमान मोठं असतं परंतु छोटे छोटे सजीवांचं आकारमान खूप कमी असतं म्हणून त्यांचा बायोमास हा कमी आहे. म्हणजे प्रोड्युसर्स इथं कमी आहेत, मासे या ठिकाणी मोठे आहेत आणि त्यांना खाणारे मोठे मासे त्यांचा आकारमान आणखीन मोठे, म्हणजे इथं हा पिरामिड हा अपरीट न होता तो काय होतो? इन्व्हर्टेड पिरामिड होतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी देखील वेगवेगळ्या टाईपचे पिरामिड्स आपल्याला पाहायला मिळतात. हे पहा, पिरामिड ऑफ बायोमास हा आहे अपरीट पिरामिड, जिथं गवत मोठ्या प्रमाणात आहे, मोठ्या आकारमानाने किंवा त्याचा जर आकार काढला, त्याचा बायोमास काढलं तर जास्त येतं. कुणापेक्षा? या सशापेक्षा किंवा या हरणापेक्षा. त्याचं बायोमास यांच्यापेक्षा निश्चितच कमी आहे, त्याचं आकारमान निश्चितच कमी आहे, यांच्यापेक्षाही आकारमान कमी आहे या प्रायमरी कार्निव्हर्सचं, आणि याच्यापेक्षाही कमी आकारमान आहे. समजा सांगायचं झालं तर एखाद्या फॉरेस्ट इकोसिस्टम मध्ये इफ अ पर्टिक्युलर फॉरेस्ट इकोसिस्टम त्या ठिकाणी जर 1000 किलोग्राम जर गवत किंवा वनस्पती असतील तर त्या तुलनेत फक्त 100 किलोग्राम हे ससे किंवा हे डिअर्स असतील. ओके, त्यापेक्षा कमी फॉक्स म्हणजे यांना खाणारे फॉक्स ते 10 किलोग्राम मध्ये असतील, आणि त्यापेक्षा कमी संख्येने किंवा आकारमानाने हे 1 किलोग्रामच असणार आहेत त्या तुलनेमध्ये कोण? तर टॉप कार्निव्हरस. सो दीज आर डिफरंट ट्रॉपिक लेवल्स ऑफ पर्टिक्युलर इकोसिस्टम विच आर रिप्रेझेंटेड इन द पिरामिड्स ऑफ द बायोमास. इकोसिस्टम दुसरी एक याचे उदाहरण घेतलं तर ही इकोसिस्टम आहे पॉन्ड वॉटर इकोसिस्टम. हिअर द zooplankton are very small in quantity or small in biomass quantity. Then after that the herbivores means the fishes which are depend upon these zooplanktons, these are having some large size than that of the zooplankton. So these are placed here in this fashion, and the fishes which are dependent upon these herbivores or small fishes, these are in large size, their biomass is large. So this pyramid is inverted pyramid and this pyramid is uprit pyramid. So both types of the pyramids are found to be present in the what we call it is the pyramids of biomass. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पिरामिड ऑफ एनर्जी येतो. थर्ड अँड लास्ट पिरामिड दॅट इज कॉल्ड ॲज द पिरामिड ऑफ एनर्जी. आता पिरामिड ऑफ एनर्जी याला जर रिप्रेझेंट करायचं झालं तर निश्चितपणे एनर्जी ही ऱ्हास पावते प्रत्येक ट्रॉपिक लेवल पासून. इफ द एनर्जी फ्लोज फ्रॉम first tropic level to the second tropic level, then from second tropic level to the third tropic level, at each tropic level there is a loss of energy in the form of heat. 90% energy, about 90% of the energy is lost during the transformation, during its transformation from first tropic level to the second tropic level. 90% हीट ही लॉस्ट होते. म्हणजे इथून जर प्रायमरी प्रोड्युसर्स पासून एनर्जी पुढे गेली तर प्रायमरी प्रोड्युसर पासून प्रायमरी कंझ्युमर पर्यंत जात असताना एनर्जी 90% लॉस होते. याच्यातली परत एनर्जी पुढे जात असताना परत 90% एनर्जी लॉस होते. याच्यातली एनर्जी परत पुढे जात असताना इथं देखील 90% एनर्जी लॉस होते. म्हणजे फक्त 10% एनर्जी ही पुढच्या ट्रॉपिक लेवलला ट्रान्सफर होते. ओनली 10% ऑफ द एनर्जी इज ट्रान्सफर्ड to the next tropic level, isn't it? And this is the pyramid of energy. So this pyramid indicates not only the amount of the energy flow at each level, but more importantly the actual role
at of various organisms. An energy pyramid illustrate how much energy is needed as flows. किती एनर्जी लागते फ्लो होण्यासाठी as it flows upward to support the next level. आणि मग अशा पद्धतीने here we can see that the different types of the organisms producers, these are the producers. We can see here 10,000 joules of the energy it is there. Okay, but when this energy is transferred to the next tropic level, only 1,000 joule energy is there at second tropic level. Then at third tropic level, only 100 joule energy is there, and at last top carnivores only 10 joule. So 10,000 joule energy. When it's this pyramid start with 10,000 joule of the energy, 10,000 जूल पासून ही जी एनर्जी सुरू झाली तर त्याचं लास्ट ट्रॉपिक लेवल पर्यंत पोहोचताना फक्त 10 जूल एनर्जी राहते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात एनर्जीचा लॉस हा त्या ठिकाणी होतो. आणि अशा पद्धतीने पिरॅमिड ऑफ व्हॉट वी कॉल इट एज एनर्जी आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचे काय की फीचर्स आहेत. पिरॅमिड ऑफ एनर्जी हा इन्व्हर्टेड राहत नाही, तो नेहमी अपडेट राहतो. कारण प्रत्येक वेळेला एनर्जी ही लॉस होते म्हणून तो नेहमी अपडेट राहतो. टॉप लेवलला नेहमी आणि नेहमी कमीच एनर्जी राहते. सो द पिरामिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपरीट बिकॉज at every level the energy decreases, and it decreases at each tropic level. It decreases by 90% of the energy. Okay, energy loss takes place and 90% of the energy is used for metabolic processes, and only 10% of the energy is available to the next tropic level. आणि हे ट्रॉपिक लेवल आहेत. बेसला सगळे प्लांट्स आहेत, प्रोड्युसर्स आहेत. इथे समजा 1000 युनिट एनर्जी असेल. प्रायमरी कंझ्युमर कडे म्हणजेच हर्बिव्हरस कडे ती एनर्जी किती जाते 100 युनिट जाते. नंतर सेकंडरी कंझ्युमर्स कडे ती एनर्जी किती जाते 10 युनिट जाते. आणि टर्शरी कंझ्युमर कडे जर ती एनर्जी किती जात असेल तर ओनली 1 युनिट एनर्जी it reaches to the tertiary consumer. And in this way the very little amount of energy is reached to the top level. That's why always this pyramid of the energy is always in upward position. Okay, and next here these are the functions of the pyramid of energy, and this is the pyramid of energy. Here are the producers at the base, primary consumer, then secondary consumer, and then tertiary consumer. It never changes because the flow of energy, it is in upward direction, and there is always loss of the energy. So these are different types of the pyramids, ecological pyramids. आणि या इकोलॉजिकल पिरॅमिड्स वेगवेगळे 3 प्रकारचे इकोलॉजिकल पिरॅमिड्स आपण पाहिले. पिरॅमिड ऑफ नंबर, देन पिरॅमिड ऑफ बायोमास, आणि तिसरा म्हणजे पिरॅमिड ऑफ एनर्जी. आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी मात्र नेहमी हा अपरीट पोझिशन मध्ये राहतो. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण या वेगवेगळ्या फॉरेस्ट आणि वेगवेगळ्या इकोसिस्टीमचे डिस्क्रिप्शन आपण व्यवस्थित पाहूयात. आपण थांबूयात. धन्यवाद.